भले ही महायुति ने मिलकर विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान कर दिया हो, लेकिन महायुति में चल रहा अंदरूनी कलह किसी से छुपा नहीं है। अब कहा जा रहा है कि लाड़की बहन योजना को लेकर महायुति में श्रेय लेने की होड़ लगी हुई है, जिसके चलते धुले में फडणवीस के बैनर पर अजित पवार की तस्वीर नदारद रही। धुले शहर के जेल रोड इलाके में बीजेपी की ओर से लाड़की बहन योजना के बैनर लगाए गए थे। इसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के साथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की भी तस्वीर है। लेकिन इस बैनर में राज्य के उप मुख्यमंत्री अजित पवार की तस्वीर नदारद दिखी, जिससे एक बार फिर महायुति में चल रही अंतर्गत कलह की तस्वीरें सामने आ गई। पिछले कई दिनों से चर्चा है कि महायुति से अजित पवार को बाहर का रास्ता देखना पड़ सकता है। अब इस बैनरबाजी में जिस तरह की तस्वीर दिखाई दे रही है, उससे पता चलता है कि महायुति में सच में कुछ भी ऑल इज वेल नहीं है। आत्ताच काही वेळापूर्वी मला या गोष्टीची कल्पना आली की लाडकी बहीण योजना संदर्भात धुळे शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली आहे त्या जाहिरातवर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचा फोटो नाहीये। आज त्या ठिकाणी समक्ष मी येऊन ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं की जी कल्पना मला दिली गेली होती ती सत्य आहे। आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो की महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष असतील, मला आपल्याला सांगायचंय की जेणे कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी। आणि मला सर्व नेत्यांना सांगायचंय की जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे, पण आपण शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे। मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी पण अजितदादांच्या नावाने जाहिरात धुळे जिल्ह्यात शहरात करतोय, पण फडणवीस साहेब, शिंदे साहेबांना त्यांचा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय।